नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे आणि त्या निमित्ताने मी ओल्या नारळाचे लाडू बनवणार आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी एक नारळ घेतलं, एक वाटी दूध, एक वाटी साखर, बदामाचे काप आणि एक चमचा तूप। चला तर आपण कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण नारळ किसून घेऊया। मी नारळावरची ब्राऊन साल काढली नाही आहे, तुम्ही ते काढू शकता आणि तुम्ही मिक्सर मधून सुद्धा बारीक करून घेऊ शकता। नारळ किसून झालेला आहे आणि आता आपण लाडू करायला सुरुवात करूया। मी तर पॅन गॅसवर ठेवलेला आहे, गॅस सिमच ठेवायचा। त्यामध्ये तूप टाकलं, नारळाचा किस आपण मोजून टाकूया। मी मेजरमेंट कप घेतला। मेजरमेंट कपाने 3 कप नारळाचा किस भरला। एक नारळ होतं। पण इथे 1-2 मिनिटच नारळाचा किस परतणार आहोत। रंग नाही चेंज होऊ द्यायचा। एक 2 मिनिटं परतून झाला आणि आता आपण त्यामध्ये दूध टाकणार आहोत। दूध आता आटलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये साखर टाकणार आहे। साखर छान मिक्स करायची। पण इथे जे साखरेचं हे पाणी झालेलं आहे ते पूर्ण आटेपर्यंत याला परतवणार आहे। साखरेचा पूर्ण पाक झालेला आहे आणि आता हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार झालेला आहे। त्याला आपण अर्धा तास थंड होऊ देऊ। मिश्रण थंड झालेलं आहे आणि आता आपण लाडू बांधून घेऊया।
तुम्हाला जर पांढरे लाडू पाहिजे असतील तर तुम्ही या नारळावरची ब्राऊन साल काढून टाकू शकता आणि डेसिकेटेड खोबऱ्यामध्ये स्प्रेड करू शकता। आज मी ओल्या नारळाच्या लाडूची रेसिपी बनवली आहे। ती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका।